रविनगर के एसबीआई बैंक एटीएम में 72 वर्षीय महिला के साथ धोखाधड़ी का मामला सामने आया है। महिला से मदद के बहाने उसका एटीएम पिन जानकर बाद में एटीएम कार्ड चुरा लिया गया है। घर पहुंचने के बाद महिला को 70,000 रुपए निकासी का संदेश मिला, जिसके बाद उन्होंने पुलिस में शिकायत दर्ज कराई। वहीं अंबाजरी पुलिस ने कार्रवाई करते हुए गैंग के 3 सदस्यों को गिरफ्तार किया है और उनके पास से 117 एटीएम कार्ड सहित 4,500 रुपए नकद, 4 कारें और मोबाइल फोन बरामद कर लिया है। पोलीस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये अमरावती रोड रविनगर या ठिकाणी दिनांक 16/8/2024 रोजी सकाळी 7:15 वाजताच्या सुमारास एक एसीसी कंपनीमधील रिटायर्ड कर्मचारी आहेत, त्यांचं वय 72 वर्ष, पांडुरंग नारायण कुर्वे, हे पैसे काढण्यासाठी एसबीआयच्या एटीएम मध्ये गेले असता त्यांना एक इसम त्यांच्या मागून आला आणि एटीएम में कुछ पैसा बराबर निकलता नहीं, आप ट्राय करके देखो असं म्हणून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ गेला आणि पैसे निघत नाही, पिन टाकायला लावली आणि त्यांनी मागून ती पिन बघितली आणि त्यांना थांबायला लावून परत एटीएम मधून पैसे काढण्याच्या याच्याने त्यांनी कार्ड एक्सचेंज केले आणि तिथून निघून गेले। सदरचा फिर्यादी हे घरी गेल्यानंतर त्यांना एक 15 मिनिटांनंतर त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला, त्याच्यामध्ये 20-20 हजार रुपयाचे 4 ट्रान्झॅक्शन आणि एक 10,000 रुपये असे एकूण 90,000 रुपये त्यांच्या एटीएम अकाउंटमधून काढल्याचा मेसेज आला। त्यांना त्याबद्दल असं कळलं की बाबा की मी तर कुठलेही ट्रान्झॅक्शन न केलं आहे, परंतु कोणीतरी या व्यक्तीने माझ्या एटीएम कार्डच्या मार्फतीने पैसे काढले आहेत। त्यानुसार ते तात्काळ पोलीस स्टेशनला आले। आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन अंबाझरी येथे अपराध नंबर 530/2024 कलम 318(4) अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आणि आमच्या डीबी पथकाचे अंमलदार, त्याचबरोबर माझे सायबर टीमचे PSI नवनाथ इसाळे यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथील आजूबाजूचे कॅमेरे, एटीएम कार्डचे फुटेज चेक केले असता आम्हाला एक संशयित वाहन त्या ठिकाणी दिसले, त्याच्यामध्ये एक कॅप घातलेला व्यक्ती दिसला। त्या कॅमेऱ्याच्या आधारे आमच्या टीमने त्यांना फॉलो केलं आणि त्या गाडीचा नंबर आम्हाला मिळाला। त्या नंबरच्या आधारे आमच्या टीमने जे नंबर मोबाईल नंबर रजिस्टर होते त्या नंबरमधून त्या नागपूरमध्ये ॲक्टिव्ह एक नंबर मिळाला, त्या नंबरला आम्ही फॉलो केला लोकेशन आणि त्या लोकेशनच्या आधारे आम्हाला मोहिंग लोकेशन होतं ते नागपूरमधून मध्य प्रदेश जबलपूरच्या दिशेने त्यानंतर अजून पुढे जात होतं। माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र सिंगल सर आणि झोन 2 DCP राहुल मदने सर यांच्या परवानगीने आम्ही तात्काळ टीम रवाना केली आणि यातील 3 आरोपी जे आहेत ते आम्हाला रेड हँड त्या प्रयागराज इलाहाबाद या ठिकाणी आम्हाला मिळाले आहेत। यांची मोडस अशी होती की ते एखाद्या सिनियर सिटीजन किंवा महिला असेल यांना टार्गेट करून एटीएम मधून पैसे निघत नाही असा बहाणा करून त्यांचे कार्ड एक्सचेंज करत होते आणि त्यातून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पैसे काढत होते। यातील आमच्या डीबी पथक आणि सायबर पथकाचे अधिकारी यांनी अत्यंत कमी वेळेमध्ये यातील असे सराईत आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे आणि काल रोजी माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्यांना 5 दिवसाचा पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे आम्हाला एकूण 2 4 व्हीलर गाड्या मिळालेल्या आहेत, 4 मोबाईल मिळाले आहेत आणि जवळजवळ 117 त्यांच्याकडे आम्हाला एटीएम कार्ड वेगवेगळ्या बँकांचे मिळालेले आहेत। यावरून त्यांनी महाराष्ट्रात त्याचबरोबर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या लोकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात जवळजवळ केलेल्या प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने 40 ते 50 लाख रुपयाची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे। या एटीएमच्या आधारे आम्ही त्यांचं डिटेल काढून यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी पैसे काढले, त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत किंवा कसे, याबद्दलची अतिरिक्त माहिती घेऊन आम्ही पुढील तपास करत आहोत। आरोपींचं डिटेल माहिती जो मुख्य आरोपी आहे सय्यद कमरुद्दीन खान, वय 42 वर्ष, राहणार प्रयागराज, आता सध्या तो वडाळा या ठिकाणी राहतो मुंबई, आणि दुसरा आहे आलोक कुमार बालकृष्ण गौतम की जो ओला गाडी घेऊन आला होता, वय 32 वर्ष, राहणार लालगंज, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश। मोहम्मद कलीम वल्द मोहम्मद नसीम, वय 30 वर्ष, राहणार गोवंडी, मुंबई, सध्या त्याचं गाव आहे लालगंज, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश। आणि यातील जो मुख्य आरोपी होता अजून एक, तो सेबू नावाचा व्यक्ती आहे, तो त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे। त्याला सुद्धा आमची टीम लवकरात लवकर ताब्यात घेऊन अटक करण्याची तजवीज ठेवली आहे। बरोबर आहे। यातील आरोपींचं मोडस अशीच होती की एखादं ट्रान्झॅक्शन केल्यानंतर ते त्या सिटीमध्ये शक्यतो थांबत नव्हते, ते पुढे पुढे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणावरून परत नवीन ग्राहकांना टार्गेट करून पुढे जात होते आणि सोबत 4 व्हीलर गाडी असल्यामुळे त्यांना ते लवकर मूव्हिंग करणं सोपं होतं।
आणि आतापर्यंत जे 117 आम्हाला ATM कार्ड मिळाले याचा अंदाज जर व्यक्त केला की एका कस्टमरकडून 50,000 जरी पकडले तर समथिंग एक 50 लाख ते याच्या पुढची अमाऊंट फसवणुकीची होऊ शकते. ते पर्टिक्युलर ग्राहकांच्या डिटेलवरून त्याबद्दल अधिक माहिती आपल्याला देऊ शकतो. आम्ही माहिती मिळाल्यानंतर मोहिंग लोकेशन असल्यामुळे ते फिक्स नसल्यामुळे आम्हाला 72 तासाच्या आत आम्ही आरोपींना पकडण्यात आलेला आहे. मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो. त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात. त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे. भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात. या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत, जेणेकरून जीवितहानी टळू शकेल. निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं. त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो. अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो. संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो. शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो. आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत. त्यांचा वापर करा. सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते. प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं. स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला. केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.